त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी. क्लासवाले काय झोपले होते का? एकुलता एक मुलगा आता भाऊ 3 वर्षापूर्वी वारलेला आहे माझा. काय करणार तर कुणाच्या तोंडाकडे बघणार? भर क्लासमध्ये जर त्याचा गळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का? त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी, नंतर गळ्यावर वार केला, नंतर पोटावर वार केला. 10वीत शिकणाऱ्या मुलाला क्लासमध्येच गळा चिरून त्याचा खून करण्यात आला. आपल्यासोबत मुलाचे वडील आहेत. खरं तर भावना तीव्र आहेत. काय घडलं होतं नेमकं? काय मलाच कल्पना नाही अजून. आता पोलीस सांगतील ते. 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती. त्यांनी घरात कुणाला सांगितलं ना, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही. मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला. त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी. क्लासवाले काय झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे फोन होते. माझे बायको एकुलता एक मुलगा आता भाऊ 3 वर्षापूर्वी वारलेला आहे माझा. काय करणार तर कुणाच्या तोंडाकडे बघणार? सांगा तुम्ही, कुणाच्या तोंडाकडे बघणार? एकुलता एक मुलगा मला. सकाळी घरातून तोंड मी बरोबरच आलेलो आहे. त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं, तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही क्लास? काहीच नाही दिली. क्लासवाल्यांनी पण नाही, त्यांनी पण नाही सांगितलं, कारण तो मला घाबरत होता. मी आजपर्यंत त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही, मुलीला पण आणि त्याला पण. शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघं जण? काय ते मला पण माहीत नाही. काय नाही, खरं तर आपण मुलांना संस्कार करण्यासाठी शाळेत पाठवतो, पण ज्या मुलाने तुमच्या मुलावरती हल्ला केला आहे त्या मुलाची पार्श्वभूमी काय नाही सांगता येतं मला. फक्त त्याचं नाव कळालेलं आहे, मांजरे कोणतरी म्हणून. त्या पोलिसांनी त्याचं तोंड पण मला दाखवलं नाही. त्याला खाली गाडीत खाली घालून नेलं पोलीस स्टेशनला. नाही, पण जर ह्या लहान वयात ही मुलं जर अशी क्रूरता करत असेल तर क्लासवाल्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना. उद्या शाळेत हा प्रकार घडला असता, शाळेवाल्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे ना. पालकांना सांगणं किंवा काय करणं, पालकांना सांगितलं पाहिजे ना. पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती. म्हणजे क्लासवाल्यांची सुद्धा काही जबाबदारी का? सकाळीच मला म्हटला क्लासची फी भरायची पप्पा. त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात भरतो, तांबे मॅडमला सांग मला फोन करायला, नाही तर मी फोन करतो म्हटलं तांबे मॅडमला. किती फी घेतात ते नाही सांगता यायचं मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी 70 का 80 हजार रुपये घेतले होते. शिकायला त्यांच्याच होते आणि तिच्यामुळेच मुलाला तिथे टाकलं. मग एका मुलाचे 70-80 हजार रुपये घेतात व 50 हजार रुपये त्याच्या मम्मीला माहिती आहे, कारण मी त्याच्या मम्मीच्या अकाउंटवर पैसे पाठवायचो आणि ती क्लासमध्ये भरायची. निम्मे पैसे भरलेले, त्याचे निम्मे राहिलेत अजून भरायचे. एवढे पैसे भरून सुद्धा मुलांच्या सुरक्षा काय मुलांची? काय म्हणजे काय आता तुम्ही सांगा, मुलांची सुरक्षा काय? आज भर क्लासमध्ये जर त्याचा गळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का? जे क्लास गणिताचे सर होते, त्याचा गणिताचा तास होता, ते झोपले होते का शिक्षक? भर क्लासमध्ये तो 15 मिनिटं लेट आला पोरगा वाटतं काहीतरी. मला त्याच्या मित्राने सांगितलं का, मला तो लेट आला 15 मिनिटं. 3 दिवसापूर्वी त्याला मारहाण झालेली. लेट आला तो पोरगा आणि त्याच्या मागे येऊन बसला. त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी, नंतर गळ्यावर वार केला, नंतर पोटावर वार केला. प्रश्न निर्माण जातो की खाजगी क्लासेस परवानगी विना चालतात का? लाखो रुपयांची फी या विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाते, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाही. 2 दिवसापूर्वी या पुष्कर शिंगाडेची आणि हल्ला करणाऱ्या तरुणाची हाणामारी झाली होती. ही घटना क्लासने पालकांशी लपून ठेवली. ही जर लपून ठेवली नसती तर दुर्दैवाने आज पुष्कर आपल्यात या ठिकाणी असता. त्यामुळं पुढच्या काळामध्ये या क्लासवरती आणि त्या शिक्षकांवरती काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.